नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ईश्वरपूरमध्ये डॉक्टरला 1.5 कोटींचा गंडा. हॉस्पिटलसाठी कॅथलॅब मशीन पुरवण्याच्या आमिषाने एका नामांकित डॉक्टरला 1,57,00,000 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ईश्वरपूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी अश्विन विजय राऊत, कुंदन हरिश्चंद्र सिंग आणि शिवम यादव सर्व राहणार रामदासपेठ नागपूर या संशयितांविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर सचिन विष्णू सांगरुळकर यांनी या संदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर सांगरुळकर यांचे ईश्वरपूर येथे लक्ष्मी नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर रुग्णालय आहे. त्यांनी हॉस्पिटलमध्ये 2 नूतनीकरण केलेल्या कॅथ लॅब मशीन बसवण्यासाठी संशयित अश्विन राऊत, कुंदन सिंग आणि शिवम यादव यांच्यासोबत एप्रिल 2023 मध्ये करार केला होता. ठरल्याप्रमाणे डॉक्टर सांगरुळकर यांनी संशयितांना एकूण 1,57,44,000 रुपये दिले होते. मात्र पैसे घेतल्यानंतर संशयितांनी डॉक्टर सांगरुळकर यांना केवळ एकच मशीन पुरवली आणि तीही नादुरुस्त होती. कराराप्रमाणे दुसरे मशीन देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. डॉक्टर सांगरुळकर यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर सांगरुळकर यांनी ईश्वरपूर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. ईश्वरपूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. संशयित केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील एका डॉक्टराची ही मशीन पुरवण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. आंतरराज्य टोळीने आणखीन किती डॉक्टरांना अशा प्रकारे गंडा घातला आहे याचे कारनामे पुढील तपासात समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.